अनेक वर्षातून म्हणजे जवळजवळ 20 वर्षातून पहिल्यांदा आमच्या बरोबर मतदानाला येत आहेत. चौक बंदोबस्त आहे, चौक बंदोबस्त. ठीक आहे, या हे बघ, गर्दी कमी होती. सॉरी नाश्ता असावं तर असा चलीला जायचं क्या ही करू, सारखं मला चॉकलेट आणून देतो. ही आहे सूर्यनारायणच्या उत्तरायणची कमाल. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7 वाजलेले आहेत आता. बाकी आज आहे 15 जानेवारी, आज आहे मतदानाचा दिवस. तर मी अगोदर मतदानाला जाणार आहे आणि तिकडून आल्यानंतर स्वयंपाक करणार आहे. बाकी आज मतदानाला माझ्याबरोबर मना आणि फोंडेजी सुद्धा येणार आहेत. आज फोंडेजी अनेक वर्षातून म्हणजे जवळजवळ 20 वर्षातून पहिल्यांदा आमच्याबरोबर मतदानाला येत आहेत. कारण नेहमीच फोंडेजींना 2 दिवसाची इलेक्शन ड्युटी असते. यावेळेस पण आहे. यावेळेस तर जवळजवळ 2 महिन्यापासून फोंडेजी इलेक्शन ड्युटीवरच आहेत. पण फोंडेजींना यावेळेस 2 दिवसाची इलेक्शन ड्युटी नाही आहे, वेगळ्या प्रकारची इलेक्शन ड्युटी आहे. त्याच्यामुळे आज फोंडेजी आमच्याबरोबर मतदानाला येणार आहेत. मी आता अगोदर तुळशी पूजन करते आणि नंतर आम्ही मतदानाला जातो. चला, मी आता तुळशी मातेला जल अर्पण करते. हे बघा, सूर्यनारायणची कोवळी किरणं किती सुंदर पडलेली आहेत भिंतीवरती आणि या गवती चहावरती पण. हिरवा गवती चहा सूर्यकिरणामुळे ना थोडासा पिवळसर दिसत आहे. वा भाई वा वा, सूर्यनारायणची कमाल. हे बघा, आता हळूहळू सूर्यनारायणाचं उत्तरायण चालू होईल. त्याच्यानंतर आमच्या खिडकीतून सूर्यनारायण दिसणे बंद होईल. हे बघा, आत्ताच थोडेसे तिकडे गेले आहेत, उत्तरेकडे दिसत नाहीत. चलो, क्या ही कर सकते हे. तुळशी मातेला जलार्पण करते आता. तुलसी श्री सखी श्वेपा पर्णी पुण्यदे नमस्ते नानुते नमो नारायण प्रिये नमो नमो विष्णू प्रियाये नमो नमः. समोर पारिजाताच्या झाडावर खूप सुंदर फुलं आलेली आहेत या ऋतूमध्ये पण. फोंडेजी जल्दी करो, चलो जल्दी जल्दी, लेट हो जाएगा नहीं तो. हे बघा, आता मी स्वयंपाक करायला सुरुवात केलेली आहे. शापूची भाजी फोडणीला घातलेली आहे. काय करणार, फोंडेजी आवरतच नाही त्यांचं, त्यांच्यामुळे मला आज उशीर होत आहे. मगापासून म्हणते आवरा आवरा, तर आवरायला तयारच नाही. आहे करे. आणि इथं पीठ सुद्धा मळून ठेवलेलं आहे, थोडंसंच मळलेलं आहे. दादू एखाद्या वेळेस जाईल ऑफिसला, त्याला द्यावा लागेल डब्बा. डबा नाही आहे. ए राम, क्या ही बोले. मग आता पोहे करते आल्यानंतर. जिनको खाना है खा लो, क्या कर सकते हैं. फोंडेजी, आप बेड के ऊपर क्यों चढ़े हो. ये निघते म्हणून. आमच्या घरात सगळे कार्टूनच बाबा. माझी एकटीच तयारी झालेली आहे. यांच्यामुळे मला आज उशीर होत आहे. फोंडेजीमुळे मला आज उशीर होत आहे मतदानाला जायला. म्हणा, तुझी किती वेळ आहे बाळा मतदान करायची. दुसरी ना, तिसरी. पहिलं लोकसभेला केलं, मागच्या वर्षी विधानसभेला केलं आणि आता महानगरपालिका. मोठ्यातून छोट्यात आलेला आहे मतदान करत म्हणा. आणि दादू पण असेंडिंग नाही डिसेंडिंग. हां. चलो जल्दी चलो. चला, आता आम्ही मतदान करायला चाललेलो आहोत 3 जण. दादू तर मित्रांबरोबर चाललेला आहे. त्याच्या आय कार्ड घेतलेला आहे मी. चल, मतदान केंद्राबाहेर बरीचशी गर्दी दिसत आहे. उशीर झाला थोडासा, होईल ना. चला चला, आम्ही वोटिंग करून आलेलो आहोत. मागे खूप गर्दी दिसत आहे आणि मना पण आलेला आहे वोटिंग करून, थांबलेला आहे त्या तिथे. चलो, नाश्ता बनवती हूँ. तू आला का नाही वोटिंग करून का मित्र ग्रुप. हां ठीक आहे, या हे बघ, गर्दी कमी होती. गर्दी कमी होती सकाळ सकाळी. हां, नंतर वाढेल. या लवकर. मी आता नाश्त्यासाठी पोहे करत आहे माझ्या मनीषा फरमाईनुसार. अरे पण पोहे येल्लो का नाही. हे मिक्स करायचं रे बाबू अजून. अच्छा अच्छा. येल्लो कसे असतील बरं. तो काय उपमा आहे का व्हाईट बनायला. दादू तर बाहेर गेलेला आहे, म्हणजे वोटिंग करून तो बाहेर नाश्ता खाणार आहे, त्यानंतर ऑफिसला जाणार आहे. और हम तीनों खाएंगे घर के बिना प्याज वाले पोहे. आज द्वादशी आहे ना, आजच्या दिवस पण कांदा लसणाचे पदार्थ नाही खाना है. पोह्याचा नाश्ता तयार आहे.
अगोदर देवानं देते नैवेद्य. पंडितजी ओम प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा कस्तुरीतिलकं ललाटमदने वाक्योदने वाक्यमं आता मी नाश्ता देत आहे. अरे वा 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 वा. माझ्या मनाला पंडितजी भोजन असं असावं सॉरी भोजन नाश्ता? असावं सॉरी नाश्ता असावं तर असं असा असावं. पौष्टिक नाश्ता. हे बघ मस्त दही घटसर, त्याच्यानंतर डाळी पोहे, अजून चकली पण आहे. अरे असू द्या असू द्या असू द्या. मीच पोटातच जाणार हा ठीक आहे, लेकिन थोडासा साइड में गिर गया. असू द्या. चकली आहे आणि फळं पण आहेत. बाबा रे बाबा. बाहेरच्या मिसळपापेक्षा, वडापावपेक्षा किंवा पावभाजीपेक्षा हा लाखो पटीनं हेल्दी नाश्ता आहे. चलो चला खा लेते हैं हम. घेऊ का मी हे? हाँ जी लीजिए आप. अच्छा ते देते का? ओके धन्यवाद. ओके. पंडितजी आज सुट्टी नहीं घेणार? बोलना नहीं है. गुस्से से क्यों देख रहे हो आप? जा रहे हो ऑफिस. सगळ्यांना सुट्टी आहे मतदानाची. फोंडेजीच हे असेंबल काय करताय तुम्ही? निवडणूक हे राबवता यंत्रणा. ठीक आहे, आओ जाओ. चला आता मी पण घेते सगळे घरातील कामं करून. मना तर माझा झोपलेला आहे निवांत नाश्ता खाऊन. दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि आत्ता जाऊन माझी घरातली सगळी कामं झालेली आहेत. बाकी टॉयलेट वगैरे घासायचं आहे, पण ते निवांत घासते दुपारनंतर. ॲक्च्युली ते मनाचं काम होतं, पण मनाच्या करंगळी लागलेलं आहे, त्याच्यामुळे मनाच्या नावाची सगळी कामं मलाच करावी लागत आहेत. मना उठ राजा, उठ उठ. मना झोपलेला आहे, पाहून मला पण झोप येत आहे. काय करायचं, पण मला खूप काम आहेत. आता मी कालचा व्हिडिओ एडिट करते थोडा वेळ आणि थोडा वेळ आराम करते. मी आता व्हिडिओ एडिट करत होते. मना माझ्या शेजारी येऊन बसलेला आहे आणि गाणं गातोय. बोल. सलीला जायाचं पाठवते तुला सलीला, काय काळजी करू नको. झोपेत उठून इथं आलेला आहे माझ्या शेजारी आणि मग सलीला जायाचं. कालपासून हेच गाणं गुणगुणतं आहे मला. पता नहीं क्या पसंद आया ये गाना मना को. अरे तर तसं बोलतो ना तसं कोण बोलतं रे? ते रील मध्ये आहे ना. अच्छा. सायंकाळचे 5:30 वाजलेले आहेत आता. बाकी मगाशी व्हिडिओ एडिट केल्यानंतर मी थोडा वेळ वामकुशी घेण्याचा प्रयत्न केला, पण अशी झोप यायची आणि खोकला यायचा. शेवटी वैतागून मी झोपलेच नाही, उठले, फ्रेश झाले आणि आता मी माझ्यासाठी चहा उकळायला ठेवलेला आहे. हे बघा, ह्या पातेल्यामध्ये मी गवती चहाच्या पानांचा आणि अद्रकचा चहा उकळायला ठेवलेला आहे. आज खूप दिवसातून मी चहा पिणार आहे. नाहीतर आजकाल मी गुळाची कॉफीच पित असते, पण थोडासा खोकला वाढलेला आहे 2-3 दिवस झालं, म्हणून आता अद्रक आणि गवती चहाच्या पानांचा चहा पिणार आहे मी. बाकी या इथे माझा लबाड बच्चा अभ्यास करायला बसलेला आहे आज, आणि तेही लाईट लावून. अरे म्हणा, सूर्यनारायणचं उत्तरायण चालू झालेलं आहे बाळा. बघ ना, 5:30 वाजले, म्हणजे वाजून पण गेले असतील तरी अंधार नाही पडला आपल्या घरात. हे दिवस तिळतिळ मोठा होत चाललेला आहे. फिर भी तूने लाईट लगाई है. लाईट बंद कर पर 1 मिनिट. बघते. ठीक आहे, देखेंगे. अरे आमच्या बेडरूम मध्ये अंधार पडतो जास्त. खिड़की बंद है, दरवाजा भी बंद है, क्या कर सकते हैं बेटा. नेट की खिड़की बंद है ना. ठीक है, लगा लो और एक लगा लो. अभी सुंदर दिख रहा है मेरा बेटा. बरोबर उद्या जाणार आहे कॉलेजला. ठीक आहे, चाय पिएगा मेरे साथ. नहीं ही राहू दे. ठीक आहे बेटा. बाळा जरा मागे बघ ना जरा. करा की जरा मग काम. तुझी किती सेवा केली बाळा. मी त्याच्या किती सेवा करत आहे. मी रोज तुला जरा तरी काम कर. कपडे घालण्याचा प्रयत्न कर. चॉकलेट क्या नाही करू. सारखं मला चॉकलेट आणून देतो. मला नको चॉकलेट. ठीक है, बंद कर देती हूँ बेटा. ना ना ठीक है, बंद कर देती हूँ. बीच वाली अभी देखूंगी मैं कैसे दिखता है तू. ठीक है, अच्छा ही दिख रहा है. करियो पढ़ाई. चला, चहामध्ये मी चहापत्ती पण टाकलेली आहे. आता दूध ओतते. थोडंसं दूध ओतलेलं आहे.
चला इथं चहा पण चांगला उखळलेला आहे, घेते शोधून आता माझ्यासाठी. चला गरमागरम अद्रक आणि गवती चहाचा आनंद घेते. वा वा, गवती चहाचा पानांचा फ्लेवर खूप छान येत आहे, मस्तच. स्वादिष्ट चहा पिऊन झालेला आहे. बाकी आमच्या घरामध्ये बघा 6 वाजून गेलेले आहेत तरी उजेड दिसत आहे. ही आहे सूर्यनारायणच्या उत्तरायणची कमान. हे बघा 6 वाजून 4 मिनिटे झालेली आहेत. किती छान. आता 6 महिने आमच्या घरामध्ये असाच प्रकाश असणार आहे. जोपर्यंत सूर्यनारायणचं दक्षिणायन चालू होत नाही तोपर्यंत आमच्या घरामध्ये असाच प्रकाश पडणार आहे. जवळजवळ पावसाळ्यापर्यंत असाच प्रकाश असणार आहे. म्हणजे आमच्या घरामध्ये आता विजेची बचत होणार. चांगली गोष्ट आहे तशी. बाहेर हलकासा मावळतीचा सूर्य दिसत आहे, पण या बिल्डिंगमुळे दिसत नाही जास्त, थोडंफार दिसत आहे. आणि आकाश थोडंसं लालसर झालेलं आहे. चला आता मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत आहे. आणि आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे फक्त मसाले भात. मसाले भात म्हणजे पुदिना राईस, पुदिना घालून जास्त. कारण सकाळचा खूप मोठा स्वयंपाक तसा शिल्लक आहे, तुम्हाला दाखवते मी. हे बघा चपात्या, जवळजवळ 7-8 चपात्या शिल्लक आहेत. इथं भेंडीची भाजी कोण नाही खाल्ला? आपण दोघांनीच खाल्ली. मी तर दुपारी 1 चपाती खाल्ली आणि मनाने पण. हे बघा मेथीची भाजी, शापूची भाजी शिल्लक आहे. म्हणून आता संध्याकाळी फक्त थोडासा मसाले भातच बनवणार आहे. तयारी करून ठेवते आणि त्याच्यानंतर सायंकाळची पूजा करून घेते. बाकी व्हिडिओमध्ये सुद्धा आज आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.